भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक संचालक पदासाठी नुकतीच निवडणूक झाली व त्यांचा निकाल सुद्धा लागला। जंगल कामगार व खरेदी विक्री या संस्थेतील संचालक पदासाठी धर्मराज भलावी उमेदवार म्हणून उभे होते। त्यांनी सदाशिवराव वलथरे यांना हरवून ते निवडून आले। विजयी रॅली काढण्यात आले। नाचत गाजत डीजेच्या तालावर विजयी रॅली काढली। यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भूमाला कुमरे, नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष जगन उईके, भगवान पटले, केशव भलावी, जया भुरे, भाजपचे नेपाल रंगारी व त्यांचे सर्व चाहते या प्रसंगी उपस्थित होते। नंतर भगवान पटले यांच्या निवासस्थानी सभेमध्ये रूपांतर झाले। खूप चाहत्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। आपण शेतकऱ्यांचे काम करू, त्यांना न्याय मिळवून देऊ असे संचालक नवनिर्वाचित संचालक धर्मराज यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले। विजय रॅलीत जगन उईके, राकेश चिचामे, चंद्रकांत मरशकोल्हे, रमेश नैतिनकर, भगवान पटले, ओमप्रकाश कुंभरे, पवन टेकाम, देवा चांदेवार, भामुदास खंडगाळे, प्रशांत राऊत, भीमावती पटले, कुंदा कुंभरे, सुरेश ताराम, रमेश मरशकोल्हे। जंगल कामगार व खरेदी विक्री या मतदारसंघातून धर्मराज भलावी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यांची विजय रॅली साकोलीमध्ये निघालेली आहे मित्र परिवारासोबत। आज आपल्यासोबत ते जुळलेले आहेत। काय सांगाल सर, आपण निवडून आले, काय शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आहे, पण काय कसे मांडणार आहात, काय सांगाल? मी धर्मराज भलावी, एक भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा याची जी निवडणूक ह्या ठिकाणी झाली आणि बहुमतानं सर्वात पहिले तर ह्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल साहेबांचं नेतृत्व, त्याच्यानंतर डॉक्टर परिणे फुके साहेबांचं नेतृत्व, त्याच्यानंतर आमचे भोंडेकर साहेब आणि राजूभाऊ कारेमोरे आणि महायुती प्रणित जी सहकार पॅनल ह्या ठिकाणी बँकेच्या निवडणुकीमध्ये उतरली आणि पूर्ण ताकदीनं उतरली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या निवडणुकीचं नेतृत्व करणारे आमचे सुनील भाऊ फुंडे, माजी अध्यक्ष आणि भावी अध्यक्ष, हे सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो। पण आत्तापर्यंत मी एक सांगू इच्छितो की एवढ्या काळामध्ये आमचा आदिवासी माणूस त्या बँकेवर संचालकपदी गेला नाही। याचा फायदा आज तुम्हाला सांगू इच्छितो की जंगल कामगारचे 17 आणि खरेदी विक्रीचे 5 असा 22चा हा आमचा मतदारसंघ आहे। आणि ह्या मतदारसंघातून ॲक्च्युली बहुमत जंगल कामगार आदिवासी संस्थांकडे आहे। पण आत्तापर्यंत अदरवाईज हा सदाशिव वलथरे याच्यातून आमच्या लोकांना बोलू बनवून सनेरी काहीतरी त्यांना मिसगाईड करून सनेरी तो आत्तापर्यंत बँक डायरेक्टर झाला। पण मी एक आपल्याला सांगू इच्छितो की 2014 पासून मी ह्या हेडवर काम करतो आहे आणि आमच्या सर्व संघटना, आमचे सर्व समाज बांधव माझ्यासोबत होते। आणि महायुती, विशेष म्हणजे महायुती, प्रफुल्ल पटेल साहेब, परिणे फुके साहेब, सुनील भाऊ भोंडेकर साहेब आमच्यासोबत होते। म्हणून आम्ही हा विजय खेचून आणला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याला माहीत आहे की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय जो आला की 2 पेक्षा जर अधिक मतं असतील तर त्यांचा घोषित करा निकाल, नाहीतर घोषित करू नका। पण मला कॉन्फिडन्स होतं, माझा समाज, माझा महायुती सरकार सहकार पॅनल माझ्यासोबत होती आणि त्याच्यामुळे मला माहीत होतं। मी आपल्याला परत सांगू इच्छितो, निकाल 1-1.5 वाजे लागला, पण माझे बॅनर, आमचे बॅनर त्याच्या आधी लागले। एक विशेष कारण सर्वांना कॉन्फिडन्स होतं की धर्मराज भलावी 100% 101% निवडून येणार। तरी पण मी आपल्याला सांगतो की याच्या मागे सर्व सुनील भाऊ फुंडे, डॉक्टर परिणे फुके, प्रफुल्ल पटेल साहेब, आमचे भोंडेकर साहेब, राजूभाऊ कारेमोरे साहेब यांचा खूप हातभार आहे। ते आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सर्व लढाई आम्ही लढलो। पण तरीसुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा ही निवडणूक सुरू झाली, 17 मार्चला ही निवडणूक सुरू झाली, 17 मार्चला अधिसूचना आली, त्याच्यानंतर आम्ही काम सुरू केला। आज सांगायचं म्हणजे
की आज माझ्याकडे मेजॉरिटी होती म्हणून मला एवढं सर्वांनी एक भरभरून प्रतिसाद दिला. नाहीतर आज सदाशिव वलतरे, मी सांगू इच्छितो की सदाशिव वलतरे आदिवासीच्या नावावर आतापर्यंत राज केला, पण कुठंतरी ते मी त्याला बायकॉट केलं. हे सर्वात मोठं माझ्या समाजाचं आणि माझ्या संघटनेचं यश आहे, एवढं सांगू इच्छितो. परत मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुती सरकार, प्रणितजी सहकार पॅनल आहे, आम्ही बहुमतानं आलो. 17-4चा फरक आहे. आणि एक विशेष शोकांतिका म्हणजे माझी पेटी सर्वात मागेहून खोलण्यात आली. ज्याचा विजय होता त्याची पेटी सर्वात मागेहून खोलण्यात आली. म्हणजे एक मॅरेकल सारखं. पण सुनील भाऊंना माहीत होतं, परिणय फुकेंना माहीत होतं, परिणय दादाला माहीत होतं की हमारा सिक्का वही है की वो चुन के आएगा. सर्वांना माहीत होतं. सर, मी आपल्याला सांगू इच्छितो, सर्व जनतेला सांगू इच्छितो की माझा रिझल्ट यायच्या आधी आपले बॅनर सर्वात आधी लागले. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. सर, मला एवढं सांगा, आपल्याला जे लोकांनी निवडून दिले लोकांच्या कामासाठी आहे, शेतकऱ्यांचे कामं असतील किंवा जंगल कामगाराचे असतील, त्यांचा लोनचा प्रश्न असेल, तर त्याविषयी तुम्ही काय बोलाल? मी आपल्याला सांगू इच्छितो, सर्व जंगल कामगार आणि खरेदी विक्री हा माझा मतदारसंघ होता. मी सर्वांना सांगू इच्छितो, मला आपण भरभरून प्रतिसाद दिला, मला तिथंपर्यंत पाठवले. मी आपल्याला एक ग्वाही देतो की आपले सर्व प्रश्न मी त्या सभागृहामध्ये 100% पूर्णत्वास नेईन. आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, जंगल कामगारचा प्रश्न आहे. आज आपल्याला माहीत आहे की जंगल कामगार म्हणजे आदिवासींकडे कुणीच लक्ष देत नाही, पण मी तिथं गेलो त्याच्यामुळे मी माझ्या आदिवासी बांधवांचं, जंगल कामगार संस्थांचं 100% नक्कीच भलं होईल. कारण या हरामखोर वलतरेला आतापर्यंत काहीच केलंच नाही. कारण यांनी आपली पोळी शेकावायचा प्रयत्न केला. आज आपल्याला माहीत आहे वाघ्र प्रकल्प आलं, आमच्या त्याच्यामध्ये फेलिंग सिरीज गोठल्या गेल्या. जिथं रिझर्व्ह फॉरेस्ट आलं, आमच्या फेलिंग गोठल्या गेल्या. ह्या नालायकानं रीट पिटिशन टाकून सणारी त्याच्यामध्ये आमच्या सभासदांना डावलण्याचा प्रयत्न केला. पण सत्य केव्हाही हे मोठं असतं, सत्याची विजय केव्हाही होतं, त्या वलतऱ्याला सुद्धा माहीत आहे. म्हणून मी सांगतो की माझे जे सालेएटीचे जी केस कोर्टामध्ये सुरू आहे सर, मी तुम्हाला सांगतो की ते 100% त्यांचा तो अधिकार आहे. आज 40-50 वर्षापासून ते लोक त्या संस्थेमध्ये काम करतात आणि याचा म्हणणं हे आहे की हे कार्यक्षेत्राच्या बाहेरचे आहेत. मला एक सांगावं, माझ्या संस्थेचे लोक तुम्ही आपल्या संस्थेमध्ये घेणार का, हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते लोक एवढ्या दिवसाचे आहेत. आणि JDR साहेबांचं, विभागीय आयुक्तांचा निर्णय आहे तो आमच्या बाजूने आहे. त्याच्या विरोधात हा मंत्रालयात गेला सहकार क्षेत्रामध्ये आणि त्याच्या ते सुधारित पत्र काढलं, सुधारित आदेश काढलं आणि त्याच्यावर त्यांना कोर्टात गेला. मला एक सांगा, आज कोर्टात जाऊन काय केलं त्यांनी? कोणत्या कोर्टात जाणार आहे तो? कोर्टात जाऊन त्यांनी सुधारित आदेश काढून सणारी तो कोर्टात गेला. त्याच्या माझ्या मतदारसंघावर स्टे आणलं. मला हे म्हणायचं आहे सर की सुधारित आदेश आणलं आणि कोर्टात गेला, माझ्या मतदारसंघावर आलं, तर माझ्या मतदारसंघामध्येच ते राहिलं पाहिजे. मग त्या जिल्ह्याचे जे 5 प्रतिनिधी होते त्यांना कशाला डावलण्यात आलं? तर तरीसुद्धा आम्ही न्यायालयाचा आम्ही सन्मान केला आणि त्यांच्या निर्देशानुसारच आम्ही ते सर्व केलं आणि शेवटी सत्याचा विजय झाला हे सर्व जनतेला माहीत आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या जंगल कामगार, खरेदी विक्री संस्था असो, शेतकरी आमचे बांधव असो, सर्वांसाठी नक्की आम्ही सामोरे येऊ आणि त्यांच्यासाठी नक्की माझा एक उद्देश राहील की त्यांच्यासाठी मी काम करणार. नवनिर्वाचित संचालक धर्मराज भलावी त्यांनी सांगितलं की सत्याचा विजय होतो आणि जे काही शेतकऱ्याचे, जंगल कामगाराचे प्रश्न असतील ते आम्ही अवश्य सोडवू, असं या ठिकाणी त्यांनी एशियन न्यूज चॅनलच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले. मी DG रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.